इचलकरंजी सासऱ्याचा खून, पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून जावयाचे कृत्य। पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणातून जावयाने साथीदारांसह सासऱ्याचा दगड व फरशीने ठेचून खून केला। जावेद बाबू लाटकर, वय वर्ष 42, राहणार आझाद गल्ली, इचलकरंजी असं त्यांचं नाव आहे। ही घटना तीनबत्ती चौक परिसरात बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली। दरम्यान या घटनेनंतर संशयित सिकंदर मोहम्मद अली शेख या जावयाच्या दुचाकीची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली। तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला। षटकोन चौक परिसरात राहणाऱ्या शेख याचा विवाह जावेद लाटकर यांच्या मुलीशी झाला होता। विवाहानंतर काही महिन्यातच कौटुंबिक कलहातून शेख याची पत्नी माहेरी राहण्यास आली। त्यानंतर पत्नी आपल्याकडे राहायला यावी यावरून शेख याचा सासरच्या मंडळींबरोबर सातत्याने वाद होत होता। सासरे मुलीला पाठीशी घालत असल्याचाही शेख याला राग होता। याच रागातून बुधवारी रात्री सिकंदर शेख हा दुचाकीवरून साथीदारांबरोबर आझाद गल्लीत राहणारे सासरे लाटकर यांच्या घरासमोर आला। तेथे मोठमोठ्याने आरडाओरड आणि शिवीगाळ करू लागला। त्यानंतर सासरे लाटकर यांनी घराबाहेर येऊन शेख याला या गोष्टीचा जाब विचारला। त्यावेळी शेख लाटकर यांच्या अंगावर धावून गेला। त्यांना ढकलत नेत गटारीजवळ खाली पाडले। अन्य साथीदारांना हत्यारे काढा असं सांगत त्याने सासरे लाटकर यांच्यावर दगडाने हल्ला केला। त्यांचे तोंड व डोके दगडाने ठेचले। घाव वर्मी बसल्याने लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला। हल्ल्यानंतर सिकंदर शेख हा साथीदारांसोबत दुचाकी तेथेच टाकून पळून गेला। लाटकर यांना तातडीने इंदिरा गांधी इस्पितळात नेण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। शेख याचे चिकन विक्रीचे दुकान असून यापूर्वी तलवार घेऊन भागात दहशत माजवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। महानकर न्यूजसाठी सुभाष बसमे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।